वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. ज्याला परमार्थाचा आश्रय नाही असा मोठा सत्ताधारी जरी असेल तरी त्याच्या जीवनामध्ये हेच होतं. रंक होते राजे यमाचे घरी, आचरणे बरी नाही म्हणून. कोणी असो जगातला, परमार्थाच्या विना जो कोण आपल्या जीवनातला प्रयत्न जीवन जगतो त्याच्या जीवनातलं गणित शून्यात येतं. तेव्हा आपल्या जीवनामध्ये काहीतरी बेरीज असावी, शिल्लक असावं, हा माणसाच्या जीवनातला स्वभाव आहे. आणि तो स्वभाव पूर्ण करण्याकरता या वर्गामध्ये, या जगामध्ये संतांचा वर्ग अत्यंत समर्थ आहे. संतांचा संबंध झाला की तो माणसाच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी जमा होत. पदरामध्ये शून्य पडतं. जेवढं आयुष्य खूप करारीने खर्च करून शेवटचं गणित शून्य जर पदरात पडत असेल तर समजावं संपूर्ण जीवनाचं गणित चुकलंय. जीवनामध्ये दोन दिशा असतात, एक भोगाची दिशा आणि दुसरी भगवानाची दिशा. भोग किती जवळ मिळवत राहिलो तरी पण ते आपल्या जीवनात स्थिर राहत नाही, कारण ते चंचल आहेत. आणि जीवाचं जीव दशेतलं जीवन देखील चंचल आहे. दोन चंचल एकत्र आल्यानंतर एक निश्चल होईलच कसं? नाही होणार. पाप जाण्याकरता हिमालय पर्वताची यात्रा, गंगेचं स्नान सांगितलेलं आहे. पण त्याही पेक्षा संतांचा आश्रय हे पाप जाण्याचं अचूक आणि सोपं साधन आहे. हिमवंत दोष काय, परिजीवित्वाची हानी होय. गंगा पापम शशी तापम दैन्यम कल्पतरुस्तता. हे हरण करतात पण त्याच्यात दोष आहे. एखाद्या वेळा बाकीच्या साधनाने पाप जाईल पण पापाची वृत्ती जात नाही. संतांच्या द्वारा असा प्रकार आहे की पापही जातं आणि पापाची वृत्ती जाते. ती पापाची वृत्ती कशामुळे जाते? महाराज म्हणतात, तुका म्हणे पापे जाती संतांची आ जपे. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. विश्रांतीचा ठाव, विश्रांतीचा ठाव पायी संतांची भाव. नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. तुका म्हणे पापे, तुका म्हणे पापे जाती संतांची जपे. नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. पांडुरंगा करू प्रथम चरणा संतांच्या. केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेच वंदो श्रीचरण श्री गुरूंचे. ते नमस्कारो नि आता. काय माझी वाणी मानेल संतासी. रंजव चित्तासी अपुलिया. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम. ऐसे दे प्रेम काही कळा. मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या. विठ्ठल विठ्ठल. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे.
निघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी सकळ संत कंठभूषण अनंत कृपा श्री विभूषित विश्वसंत जगद्गुरु श्री तुकोबाराय आजच्या चिंतन सेवेकरता निवडलेल्या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय आपल्या जीवनात आपण संतांचा आश्रय का केला आणि कोणत्या पद्धतीने केला दोन्ही प्रकारचं वर्णन या अभंगामध्ये प्रकट करतात। अभंग प्रसिद्ध आहे। काही माणसाच्या जीवनावर परिणाम होत असताना कर्माचे परिणाम होतात, काही ज्ञानाचे परिणाम होतात आणि काही भावनेचे परिणाम होतात। कर्माचे परिणाम स्थूल असतात, ज्ञानाचे परिणाम सूक्ष्म असतात आणि भावनेचे परिणाम अतिसूक्ष्म असतात। विठ्ठल विठ्ठल एखादा मुलगा गटारात पडलाय, आईने पाहिला, त्याला उचलते आणि पाण्याने धुवून स्वच्छ करते, कर्माचा परिणाम। 6व्या वर्षापासून मुलगा शाळेमध्ये जातो, गुरुजींच्या पुढे बसतो आणि शिक्षण घेतो। 6व्या वर्षात आणि 16व्या वर्षात बदल होतो, तो ज्ञानाचा आहे। आणि परमार्थाच्या क्षेत्रामध्ये जेव्हा परमात्मा किंवा संत यांचा श्रद्धेच्या द्वारा संबंध केला जातो, तो बदल आहे, तो अतिसूक्ष्म बदल आहे। विठ्ठल विठ्ठल मानवी स्वभाव आपल्या जीवनामध्ये नेहमी काहीतरी स्वीकारावं आणि ते आपल्या पदरात पडावं, या वृत्तीचा मानवी स्वभाव आहे। पदरात पडावं याचा अर्थ ते स्थिर राहावं। इतर प्राण्यांच्या जीवनामध्ये ऐंद्रिक गरजा फक्त मिळाव्यात एवढंच जीवन असतं, पण माणसाच्या जीवनातला महाफरक जो आहे तो आपल्या अंतरंग इच्छेचा विषय मिळावा आणि तो टिकून राहावा, ही मानवी जीवनाची प्रयत्नाची पराकाष्ठा आहे। आपण मिळवत असताना असं काही मिळवावं की जे पुन्हा आपल्यापासून दूर जाणार नाही, असा मिळवण्याचा माणसाच्या जीवनातला प्रत्येक क्षणाचा प्रयत्न आहे। जीवनामध्ये 2 दिशा असतात, एक भोगाची दिशा आणि दुसरी भगवानाची दिशा। भोग किती जवळ मिळवत राहिलो तरी पण ते आपल्या जीवनात स्थिर राहत नाही, कारण ते चंचल आहेत आणि जीवाचं जीव दशेतलं जीवन देखील चंचल आहे। 2 चंचल एकत्र आल्यानंतर एक निश्चल होईलच कसं? नाही होणार। परमात्मा अचल आहे आणि जीवात्मा जेव्हा भगवंताचा लाभ घेत असतो तेव्हा तो लाभ आपल्या जीवनातला दूर जात नाही। थोडं गणिताच्या भाषेत सांगेल, संसारामध्ये गाड्या घेणारी माणसं गाडीचा नंबर घेत असताना घेण्याची काही परीक्षा मी ऐकलेली आहे। किती खरं किती खोटं त्याला मी जबाबदार नाही, पण ऐकलं एवढी गोष्ट खरं। असा नंबर घ्यावा म्हणतात, त्या नंबराचे सगळे आकडे एकत्र केल्यानंतर त्याला भाग जाऊ नये म्हणतात, म्हणजे काहीतरी खाली शिल्लक राहावं। भागाकार गेल्यानंतर जर 0 राहिलं तर ते वाहन अनुकूल नाही, असा लोकांचा समज आहे। उदाहरणार्थ 6 0 3 0 बेरीज केली तर 9 येते, 9ला भाग जात नाही। आणि 2 0 2 0 असं जर केलं तर 2 आणि 2 4 आणि 2 2 4 खाली 0 राहते। एक समाजामध्ये एक असा दृष्टिकोन आहे, खाली काहीतरी शिल्लक राहावं, हा माणसाच्या जीवनातला दृष्टिकोन आहे। संसाराच्या गणितामध्ये मात्र खाली काही शिल्लक राहत नाही। झाडून या हात जाते पात्र होते दंडासी, पात्र होते दंडासी, पात्र होते दंडासी।
होती दंडासी पदरामध्ये शून्य पडतं. जेवढं आयुष्य खूप करारीने खर्च करून शेवटचं गणित शून्य जर पदरात पडत असेल तर समजावं संपूर्ण जीवनाचं गणित चुकलंय. एक छोटासा दृष्टांत जाता जाता सांगून जाईन. एका कुटुंबातला कर्ता परलोकवासी झाला. एकच मुलगा, परिस्थिती अत्यंत नाजूक, रोज कष्ट करायचं आणि घर जगवायचं. पती गेल्यानंतर त्याची पत्नी आक्रोश करू लागली, तुम्ही गेलात आता मी तरी कसं जगावं, मुलाला तरी कसं जगवावं. मोठा आक्रोश करता करता शेजाऱ्यांनी तो आक्रोश ऐकल्यानंतर, अनेक धर्मामध्ये एक धर्म त्याचं नाव आहे शेजार धर्म, तो सांभाळला पाहिजे म्हणतात. तो जाऊन बोलू लागला, का हो बाई एवढं तुम्ही आकांत करू लागला, रडू लागला, काही विवेक होत नाही का जगामध्ये. बाबा होतो करा, पण माझ्या जीवनात एवढी कुऱ्हाड कोसळली आपत्तीची, आता मी जगणार कशी, मुलाला तरी कशी जगवणार. त्याने सांगितलं काही नाही तुमच्याकडे शिल्लक, अजिबात नाही. मग काहीतरी व्यवसाय करा, व्यापार करा. करावा कुठून, भांडवल कोण देईल, मी देतो भांडवल, तुम्हाला जगण्यापुरतं भांडवल देतो. पूर्वीच्या काळामध्ये रुपयाची किंमत 16 आण्यामध्ये, आता 100 पैशामध्ये, नया पैशात. त्याने भांडवल म्हणून त्या महिलेला 8 आणे दिले म्हणतात. भाजी मार्केटमध्ये जाऊन तिने भाजी आणायची, डोक्यावर घेऊन गल्लोगल्ली फिरून ती भाजी विकायची. तिची कला अशी होती, जेवढं भांडवल असेल त्याच्या दुप्पट व्हायचं, असा तिच्या हाताचा धर्मच होता. आणि ते देखील एकाच दिवसात. 5 वर्ष वाट बघत बसायचे कारण नाही. काही दामदुप्पट योजनेकरता म्हणतात 5 वर्ष वाट पाहावी लागते, एका दिवसातच तिचे दामदुप्पट व्हायचे. पण कर्मधर्म संयोगाने दोघांच्या पोट भरण्याकरता मात्र 8 आणे कायम लागायची. कमी लागत नसत, जास्त लागत नसत. रोज काही दिवसानंतर तिने भाजी आणायची, विकायची. 1 रुपया व्हायचा. 8 आणे पोटाकरता खर्च करायचे, 8 आणे भांडवलात ठेवून द्यायचे. एके दिवशी दारावून फुगेवाला चालला होता. मुलाने फुगेवाला पाहिल्याबरोबर मुलांचं आकर्षण फुग्याकडे फार असतं. त्याने हट्ट घेतला, आई मला तो फुगा घेऊन दे. आईनं सांगितलं, बाळ फुगा घेण्याची आपली पात्रता नाही, कसं तरी आपण जगतो देवाच्या दयेने, शेजाऱ्याच्या सहकार्याने, तेच मोठे मान, फुगा कशाय मागतो. नाही नाही मला फुगा घेतल्याशी मी राहणार. तो रडायला लागला. एकुलता एक मुलगा. समजावण्याकरता आईनं भांडवलातला 1 आणा काढला आणि फुगा घ्यायला दिला. फुगा आणला, थोड्या वेळात फुटला, पण भांडवल मात्र 7 आणे राहिलं. दुसऱ्या दिवशी भाजी मार्केटमध्ये जाऊन भाजी घेतली, 7 आण्याची विकली आणि ठरलेल्या प्रमाणे दाम दुप्पट योजना. 7 दोन्ही 14 आणे झाले. 14 आण्यातले 6 आणे खाण्याकरता खर्च झाले, 8 आणे खाण्याकरता खर्च झाले, खाली शिल्लक राहिले 6 आणे. तिसऱ्या दिवशी पुन्हा व्यापार केला. 6 आण्याचे डबल झाले 12 आणे. 12 आण्यातून 8 आणे खाण्याकरता बाजूला काढले, खाली राहिले 4 आणे. त्याच्या नंतरच्या दिवशी 4 आण्याचा व्यापार केला. 4 आण्याचे 8 आणे झाले, खाण्याकरता सगळेच गेले, खाली शिल्लकच काही राहिलं नाही. असं व्हावं तसं ज्याला परमार्थाचा आश्रय नाही असा मोठा सत्ताधारी जरी असेल तरी त्याच्या जीवनामध्ये हेच होतं. रंक होते राजे यमाचे घरी, आचरणे बरी नाही म्हणून. कोणी असो जगातला, परमार्थाच्या विना जो कोण आपल्या जीवनातला प्रयत्न जीवन जगतो त्याच्या जीवनातलं गणित शून्यात येतं. तेव्हा आपल्या जीवनामध्ये काहीतरी बेरीज असावी, शिल्लक असावं, हा माणसाच्या जीवनातला स्वभाव आहे. आणि तो स्वभाव पूर्ण करण्याकरता या वर्गामध्ये, या जगामध्ये संतांचा वर्ग अत्यंत समर्थ आहे. संतांचा संबंध झाला की तो माणसाच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी जमा होतो. परमार्थ म्हणा, धर्म म्हणा, या गोष्टी अशा आहेत की त्याचं थोडं जरी आचरण माणसाकडनं घडलं तरी ते बेरजीत राहतं. स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. थोडा जरी धर्म आपल्याकडनं आचरणात गेला, भगवान म्हणतात मोठ्या भीतीपासून तो रक्षण करतो, कारण तो जमेतला आहे.
जगद्गुरु तुकोबाराय जमेतलं जीवन जगत असताना संतांच्या विषयात महात्म्य माहीत झाल्यामुळे संतांचा महिमा दोन प्रकारचा, एक प्रत्यक्ष आणि दुसरा अप्रत्यक्ष. प्रत्यक्ष म्हणजे संतांच्या सहवासामध्ये राहून संतांची आपल्या जीवनामध्ये लाभ परंपरा स्वीकारत जाणं, याला प्रत्यक्ष संतांचा फायदा म्हणतात. आणि काही वेळेला प्रत्यक्ष फायदा संबंध येण्याची शक्यता नसेल, पुण्य कमी पडलं असेल तरी पण संतांचा जीवनामध्ये फायदा होतो, तो अप्रत्यक्ष होतो. अप्रत्यक्ष म्हणजे प्रत्यक्षात संतांच्या देहाच्या सन्निध जरी नाही राहिलो तरी देखील श्रद्धेच्या शक्तीने फायदा होतो. याज्ञवल्क्यांच्या गुरुनी आणि त्यांना एक वेद विद्या दिली आणि काही कारणास्तव दिलेले वेद ओकायला लावले. मोठा प्रसंग आहे, आपल्याला तो सांगणे यावेळेला उचित नाही. आणि नंतर याज्ञवल्क्यांनी प्रत्यक्षात सूर्यनारायणाची उपासना करून वेद मिळवले. प्रत्यक्षात जेव्हा फायदा होत नसेल तेव्हा श्रद्धेने फायदा करून घेण्याची शक्ती माणसाच्या श्रद्धेमध्ये, भावनेमध्ये आहे. प्रकट उदाहरण माहिती आपल्याला. एकलव्याला द्रोणाचार्यांनी प्रत्यक्षात विद्या दिली नाही, पण तो एवढा निष्णात झाला की प्रत्यक्षात विद्या ज्या पांडवांना कौरवांना दिली तेवढी विद्या, त्याही पेक्षा कितीतरी पटीची विद्या एकलव्याला प्राप्त झाली. एकलव्य प्रत्यक्ष होता का परोक्ष होता? वेगळा होता, जवळचा संबंध नव्हता. श्रद्धेच्या द्वारा एकलव्याने देखील आपल्या जीवनामध्ये मोठी शक्ती मिळवली. तसं कर्मधर्म संयोगामध्ये संतांचा सहवास प्रत्यक्ष झाला नाही म्हणजे त्यांचा उपयोग होत नाही असं नाही. काही वेळेला गुरूंचा आपल्या जीवनामध्ये फायदा होण्याकरता गुरूंचं सान्निध्य असावं लागतं, गुरूंची सेवा करावी लागते, गुरु प्रसन्न असावे लागतात आणि नंतर मग गुरूंच्या द्वारा आपल्या जीवनामध्ये पारमार्थिक फायदा होतो. पहिल्यांदा गुरुने आपला स्वीकार केला पाहिजे, गुरूंची सेवा केली पाहिजे. भगवान म्हणतात, ज्ञानोबाला त्याचे चिंतन सांगत असताना, तनो मनो जीवे चरणासी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ. असं गुरुच्या सन्निधीमध्ये राहण्याची गरज आहे. पण यदा कदाचित गुरुच्या सन्निधीमध्ये जाण्याचं भाग्य नसेल आणि गुरु प्राप्त झाले नाही, अशा वेळेला माणसाच्या जीवनातला उद्धाराचा मार्ग खुंटत नाही. तो मार्ग म्हणजे संत मार्ग आहे. जगद्गुरु तुकोबाराय आपल्या जीवनामध्ये संत मार्गामध्ये प्रवेशित होऊन संत सेवेची साधना करत होते. आणि साधना करत असताना संतांच्या सेवेचं महत्व निश्चितपणाने माहीत असल्यामुळे महाराजांना विचारलं, महाराज तुम्ही संतांची सेवा एवढी कठोर निष्ठेने करता, या करण्याच्या पाठीमागे अगोदर विचार आहे का नंतर विचार करणार आहेत? कोणत्याही साधनेच्या बाबतीमध्ये काही वेळेला अगोदर विचार आणि नंतर साधना. काही माणसं अगोदर कर्म करतात नंतर विचार करतात. नंतर विचार करणारा दुःखात पडत असतो. कुठलंही कर्म करत असताना अगोदर विचार असावा आणि नंतर मग कर्म असावं. महाराजांना हा प्रश्न केला, महाराज तुम्ही संतांची एवढी सेवा करता, सेवा करत असताना तुमच्या प्रत्यक्षात संतांचा कुठेही संबंध आलेला नाही आणि असं असताना तुमची निष्ठा भंग होत नाही, ही संत सेवा तुम्ही करता का करता? याचं उत्तर महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. पुण्यवंत व्हावे पुण्यवंत भावे
पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. पुण्यवान होण्याचा मार्ग म्हणजे सज्जनांचं नाम सतत घेत राहणं. हा पुण्यवंत होण्याचा मार्ग आहे. पुण्य ही एक अनुकूल भोगापर्यंत अदृश्य असणारी शक्ती आहे. जेव्हा आपल्या जीवनामध्ये अनुकूल प्रसंग होत असतात, माणूस म्हणतो हे पुण्यानं झालं. आणि एखादं आपल्या इच्छेच्या विरुद्ध घडलं की माणूस म्हणतो मागचं पाप होतं म्हणून हे घडलं. अनुकूल असतं त्याला आपण पुण्य म्हणतो आणि प्रतिकूल असतं त्याला पाप म्हणतो. शास्त्राने अनुकूल आणि प्रतिकूल या शक्ती वर्णन केलेल्या आहेत. आपल्या इच्छेला अनुकूल करून घेण्याकरता काही वैदिक कर्म पुण्य आहेत, काही शास्त्रीय कर्म आहेत पुण्य आहेत, काही भक्तीची पुण्य आहेत. वैदिक पुण्य वेदाने जे केल्यानंतर पुण्याची प्राप्ती होते असं जी साधना सांगितली ते वैदिक पुण्य आहे. यज्ञाधिक कर्म करणं, नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, काम्य कर्म, प्रायश्चित्त कर्म. प्रायश्चित्त कर्माने पापाचा नाश होईल, पण नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, काम्य कर्म याच्याद्वारे माणसाच्या जीवनामध्ये पुण्याची शक्ती जागृत होईल. वेदाने जे करावं म्हणून सांगितलंय ते वैदिक पुण्य आहे. शास्त्राधिकाने देखील पुण्याची साधनं सांगितली आणि भक्तीच्या क्षेत्रामध्ये पुण्याची साधनं सांगितली. पण सर्व काळामध्ये आणि सर्व देशामध्ये कुठल्याही व्यक्तीला अनंत पुण्य मिळवण्याचं साधन सर्वात समर्थ जर कोणतं असेल तर ते भक्तीतलं साधन आहे. नालोबारा म्हणतात पुण्याची गणना कोण करी, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. अगणित पुण्याची शक्ती भगवान परमात्म्याच्या नामामध्ये, या अभंगामध्ये तुकोबारा म्हणतात सज्जनांच्या नामामध्ये पुण्य निर्माण करण्याची शक्ती आहे. अन्य पुण्याच्या बाबतीमध्ये काही वेळेला पुण्याची वाटणी होते. धर्म कार्यातून घडणारे जे पुण्य आहे त्या धर्म कार्यातून घडणाऱ्या पुण्याची वाटणी स्वाभाविक शास्त्राने सांगितलेली आहे. एखाद्या वेळेला तो श्रावण महिना असतो, त्याचे समाजावर फार उपकार आहे. त्याचं कारण आहे की श्रावण महिन्यामध्ये बरीच माणसं होतात, वाईट खात नाहीत, वाईट पित नाहीत, माणसासारखं वागतात. ना अशा श्रावण महिन्यामध्ये एखादा माणूस सत्यनारायणाची पूजा करतो. सत्यनारायणाच्या पूजेने त्याला पुण्य प्राप्त होतं, पण त्या पुण्याचं वाटणी होते. धर्मशास्त्र असं म्हणतं वैदिक कर्माचं पुण्य हे आपोआपच अर्धांगीला अर्ध सहज जात, त्याची वाटणी होती. बरं एखाद्या वेळा पाप जर घडलं पुरुषाकडनं त्याची वाटणी होत नाही, त्यालाच राहत. पुण्याची वाटणी होते. बरं पत्नीने एखादं पुण्य केलं तर त्याची वाटणी होते का? नाही होत, तिचं तिलाच राहत. आणि एखाद्या वेळेला पत्नीकडनं पाप घडलं तर त्याची मात्र वाटणी होती. काय धर्मशास्त्र कोण नाही. नामदेव महाराजांनी सुंदर वर्णन केलेलं आहे त्याचं. सांगण्याचा मुद्दा असा की धार्मिक पुण्याची वाटणी होती. भक्तीचं जे पुण्य आहे ते पुण्य मात्र वाटलं जात नाही. संसारातलं एखादं पाप जर घडलं तर घडलेलं पाप भोगापर्यंत त्याचं व्याज वाढतं. धर्मशास्त्राचा कायदा आहे, व्याज वाढतं. भीष्माचार्य जेव्हा शरपंजरी पडले, दक्षिणायनाला सुरुवात झाली, आकाशवाणी झाली भीष्मा या दक्षिणायनामध्ये प्राण सोडू नका. भीष्माचार्याने आपले प्राण
बाणाच्या टोकावर 6 महिने अखंड धारण करत असताना, वेदना होत असताना मनामध्ये प्रश्न निर्माण झाला, माझ्या आयुष्यामध्ये मी कधी पाप केलं नाही, कोणाचं वाईट केलं नाही, असं असताना बाणाच्या टोकावर झोपण्याची पाळी माझ्यावर काय आली? काही माणसाला आपल्या जीवनामध्ये आत्मविश्वास असतो. वैकुंठवासी गुरुनाम गुरु स्वानंद सुखनिवासी जोग महाराज जेव्हा कुशावर्तावर गेली स्नानाकरता आणि त्यांना हातामध्ये पाणी घेऊन संकल्प सोडण्याकरता जेव्हा प्रेरणा दिली, म्हणा पापोहम पाप कर्माहम पापात्मा पाप संभवा, जोग महाराजांनी सांगितलं मी म्हणणार नाही. का? आयुष्यात कधी पापच केलं नाही तर पापोहम पाप कर्म म्हणूच कशाला? केवढा आत्मविश्वास असेल. भीष्माचार्यांच्या अंतःकरणात आत्मविश्वास की मी कधी कोणाचं वाईट केलं नाही. मनातला प्रश्न सारखा टोचत होता आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर कोण देऊ शकेल मला, असा विचार करता करता जगन्यन त्या परमात्म्याचा धावा केला. भगवान कृष्ण परमात्मा सन्मुख उभे राहिल्यानंतर विचारलं, आचार्य का बोलवलं? भीष्माचार्यांनी सांगितलं, भगवान एक प्रश्न मला सतवतो, त्याचं उत्तर पाहिजे. यावत आयुष्य माझ्याकडनं कुठलंही पाप घडलं नाही आणि असं असताना मला बाणाच्या टोकावर का बरं झोपावं लागतं? तुमच्या दरबारामध्ये मला तर असं वाटतं धुंद झाला तुझा दरबार. भगवान हसले आणि सांगितलं, आचार्य माझ्या या कायद्यामध्ये असं कुठेही लवचिकपणा नाही, माझ्या घटनांची दुरुस्ती नाही. प्रकरण अंगलट आल्यानंतर घटनांच्या दुरुस्तीची कला कलियुगात आहे, माझ्याकडे दुरुस्ती नाही. काय म्हणता काय? हे मला दुःख का बघावं लागतं? भगवंताने सांगितलं, आचार्य तुम्ही लहान होता, बाल होता आणि धनुष्यबाणाचा खेळ खेळत असताना रस्त्यात एक सरडा पडलेला होता, त्याला बाणाच्या टोकाने उचललं आणि उगीच उदंडपणाने फेकून दिलं. फेकलेला सरडा काटेरी कुंपणावर 6 पळ राहिला. तेथपासून भोगापर्यंत त्या 6 पळाचं व्याज 6 महिने झालं म्हणून भोगा 6 महिने. पापाचं व्याज होतं पण पुण्याचं मात्र अजिबात होत नाही व्याज. सांगण्याचा मुद्दा असा की पुण्याच्या क्षेत्रामध्ये एक असा विचार आहे, भक्तीच्या द्वारा जे घडणारं जे पुण्य आहे त्याची वाटणी नाही, ज्याचं त्याला. पण पुण्याच्या बाबतीमध्ये मात्र पुण्यवंत होणं म्हणजे अगणित पुण्याचा संचय होणं, त्याला पुण्यवंत म्हणतात. धनवंत, ज्ञानवंत, पुण्यवंत. धनवंत म्हणजे 4 पैसे जवळ असणं त्याला धनवंत म्हणत नाही. वैकुंठवासी पूज्य गुरुदुंडा महाराज म्हणायचे, एखादा भिकारी जरी म्हटला हातामध्ये 4 पैसे घेऊन, हो गरीब समजतं का, 4 पैसे बाळगून आहे, 4च होते 5वा नव्हता, त्याला धनवंत म्हणता येईल. आपल्या गरजा पूर्ण करून शिल्लक शक्ती राहणं त्याला धनवंत म्हणतात. ज्ञानवंत आपल्या जीवनात अज्ञान नष्ट करून ज्यांचं ज्ञान इतरांच्या करता शिल्लक राहतं त्याला ज्ञानवंत म्हणतात. तसं पुण्यवंत कोणाला म्हणतात? आपल्या जीवनाच्या संपूर्ण गरजा भरून ज्याचं पुण्य शिल्लक राहतं त्याला पुण्यवंत म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. पुण्यवंत होण्याचा मार्ग अमूर्त आहे आणि त्या अमूर्तामध्ये ज्यांना काही विश्वातल्या वेगळ्या सृष्टीचं ज्ञान आहे त्यांनाच त्याची साधनं कळतात. सर्वसामान्य माणसाला भौतिक सृष्टी सर्व कळत नाही. भौतिक सृष्टीमध्ये अंतर्गत दैवी सृष्टी आहे आणि दैवी सृष्टीला अधिष्ठान असणारी अध्यात्म सृष्टी आहे. त्रैलोक्य भौतिक सृष्टी ज्यांना कळते त्यांना कळतं का त्रैलोक्य? साधू संतांना त्रैलोक्य कळतं आणि त्रैलोक्याचा अनुभव ते सांगतात. अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता. तेव्हा दैवी सृष्टी स्वर्ग वैकुंठ नरकलोक भौतिक सृष्टी विना का जी सृष्टी आहे ती सर्वसामान्य माणसाला कळत नाही. ज्यांच्या बुद्धीमध्ये अतीत अनागत अशा प्रकारची सामर्थ्य शक्ती प्राप्त झालेली आहे अशा महापुरुषांना काही दैवी सृष्टीचे नियम कळतात.
आणि त्या दैवी सृष्टीच्या नियमातून जगद्गुरु तुकोबाराय आपण करत असणाऱ्या मिळवत असणाऱ्या पुण्याचं साधन सांगतात. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. वास्तविक पुण्यवंत होण्याचा मार्ग भगवान परमात्म्याच्या नामाच्या चिंतनाच्या द्वारा माणूस पुण्यवंत होतो असं अनेक वेळा ऐकलं जातं. पण तुकोबा म्हणतात सज्जनांच्या नावाने पुण्यवान होतो. द्वैत आलं. देवाच्या नावाने पुण्यवान होतो आणि संतांच्या नावाने पुण्यवान होतो. नेमकं काय याची संगती आपण भावार्थ संपल्यानंतर जर वेळ शिल्लक राहिला तितक्या वेळेमध्ये करणार आहोत. संतांच्या नामचिंतनाचा परिणाम अंतःकरणामध्ये पुनीतपणा, पवित्रपणा आणि पुण्यवंतपणा या शक्तीचा संचय होतो. ज्यांचं नामस्मरण करायचं आहे त्यांच्या विषयात तुकोबारा शब्द वापरतात. सज्जनांची नावे. सज्जन कोणाला म्हणतात? एखाद्या वेळेला सज्जन या शब्दाची संसारामध्ये व्याख्या केली जाते. जो दुर्बळ असतो त्याला सज्जन म्हणतात. काय होतो माणूस शेजारी माणसाने त्याच्यावर आक्रमण केलं, नको तो त्याला त्रास दिला पण याने काही प्रतिकार केला नाही, तो सज्जन आहे. याचा अर्थ प्रतिकार करण्याची शक्ती नसणाऱ्याला सज्जन म्हणण्याची माणसामध्ये एक प्रथा आहे. तसा त्याचा अर्थ नाही. सत्य स्वरूपामध्ये ज्याचं जीवन एकत्र झालेलं आहे तो सज्जन. एखाद्या वेळेला संतवाङ्मयामध्ये सज्जन हा शब्द इतरत्र जरी वापरला असला तर तुकोबारांच्या पुढे सज्जन शब्द मात्र विशिष्ट आहे. कोणाला सज्जन म्हणतात? ते माझे सोया रे सज्जन सांगाती. हे माझे सज्जन सांगाती. आय आठवीती विठोबाचे. आय आठवीती विठोबाचे. भगवंताच्या स्मरणामध्ये सतत ज्यांचं जीवन व्यतीत होत आहे त्यांना सज्जन म्हणतात. आणि अशा सज्जनांच्या नामाच्या द्वारा माणूस पुण्यवान होतो. एवढा करता तुकोबारा म्हणतात मी नुसतं कळून घेतलेलं नाही. शास्त्रामध्ये क्रम असा आहे ज्ञात ज्ञातव्य, कर्तृ कर्तव्य आणि प्राप्त प्राप्तव्य. पहिल्यांदा ज्ञान व्हावं लागतं, त्याच्यानंतर त्याचं आचरण करावं लागतं आणि आचरणाच्या नंतर त्याचं फळ प्राप्त करून घ्यावं लागतं. महाराज म्हणतात मला नुसतं माहीत आहे असं नाही, त्याच्यातलं मी प्रत्यक्षात अनुष्ठान करतो, कृती करतो. ते अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात. नेगे माझी वाचा तुटी
मेघे माझी वाचा तुटी महालाभ भुकासाठी. माझ्या जीवनामध्ये मी त्या नामचिंतनामध्ये सतत सहभागी आहे. माझी वाणी थांबत नाही, सतत सज्जनांच्या नामाचं चिंतन करते. का? महाराजांनी दुसरा फायदा सांगितला, महालाभ भुकासाठी. पहिला फायदा पुण्यवंत होणं आणि दुसरा फायदा महालाभ. महालाभ कशाला म्हणतात? जो लाभत असतो त्याला लाभ म्हणतात. प्रयत्न करूनही आपल्या इच्छेप्रमाणे मिळत नाही, पण अचानक जर मिळाला तर माणूस त्याला लाभ म्हणतो. लाभाची कल्पना अंतःकरणामध्ये स्वप्न नाही की आपल्याला हे मिळावं, पण जाता जाता जर गोष्ट एखादी मिळाली तर माणूस त्याला लाभ समजतो. रस्त्याने मानवी देह मिळणं म्हणजे एक लाभ आहे, आणि या मिळालेल्या लाभाने पुन्हा जो लाभ मिळवायचा आहे तो महालाभ आहे. तो महालाभ संतांच्या कृपेने मिळतो. लाभे लाभ दुनावला, लाभे लाभ जीवधाला दर्शने, जीवधाला दर्शने, लाभे लाभ दुनावला, लाभे लाभ वास्तविक पहिला लाभ मिळतो पण तो टिकत नाही. आयुष्य संपल्यानंतर मानवी देहाचा जो लाभ आहे तो जातो, पण दुसरा जो लाभ आहे ज्याला महालाभ म्हणतात तो मात्र जात नाही. म्हणूनच त्याला महालाभ म्हणतात.
त्याच्यापेक्षा दुसरा विश्वात कोणताही अधिक प्रभावी लाभ नाही, म्हणून त्याला महालाभ म्हणतात. यल्लाभात ना परो लाभो, यत् सुखात ना परम सुखम, यज्ञानात ज्ञानात ना परम ज्ञानम तद ब्रह्मेत्यवधारय. परमात्म शक्तीला महालाभ म्हणतात. महालाभवाचे वशी पांडुरंग, हा महालाभ. आणि तो लाभ संतांच्या नामचिंतनाने माझ्या जीवनात प्राप्त झाला. निघे माझी वाचा तुटी, महालाभ भुकासाठी विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, पुंडली कवरदे विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. निघे माझी वाचा तुटी, महालाभ भुकासाठी. बाबांची संकेताची आज्ञा झाली, पुढे चला. मलाही आनंद झाला, आयुष्य मिळालं. माझी वाचा थांबत नाही. का थांबत नाही? संतांच्या नामचिंतनामध्ये मोठी शक्ती म्हणून थांबत नाही. वारकरी संप्रदायाचं काहीसं चिंतन जर आपण केलं तर लक्षात येतं की परमात्म्याच्या नामचिंतनापेक्षा देखील संतांच्या नामचिंतनाला वारकरी संप्रदायामध्ये महत्त्व दिलं गेलं. वारकरी संप्रदायाचं घोष मंत्र पुंडलिक वरदे. पहिलं नाम पुंडलिकाचं, आणि पुढे कोणाची नाव आहे? श्री ज्ञानदेव तुकाराम. संतांची नामं किती आहेत आणि देवाची नामं किती आहेत? संतांची नामं अधिक आहेत. अगोदर शेवट मध्यंतरी भगवान परमात्म्याचं नाव. अर्थात सांगण्याचा माझा मुद्दा असा की संतांच्या नामचिंतनाला फार मोठा महिमा आहे. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो, वासुदेवची होतो, अखंड वदनी वदेतो. असं संतांच्या नामचिंतनामध्ये जे महत्व आहे ते महत्व महाराज म्हणतात, मी देखील त्याचा आचार करतो. ने घे माझी वाचा तुटी, महालाभ भोगासाठी. महाराजांना विचारलं, महाराज महालाभ मिळाल्यानंतर तुमच्या जीवनावर परिणाम काय होतात? काही गोष्टी मिळाल्यानंतर जीवनाचे परिणाम विचारात घ्यावे लागतात. संसारामध्ये माणूस ज्या पैशाला लाभ समजतो त्याचे परिणाम शास्त्रकारांनी काही वेळा विपरीत सांगितले. स्त्रियम हिंसा नृतम दंबा काम क्रोध स्मयो मदहा. विपरीत परिणाम आहे. माणूस संसारामध्ये त्याला लाभ म्हणतो पण परिणामाने मात्र अनर्थ आहे. तसा हा महालाभ तुम्हाला प्राप्त झाला, याचे परिणाम कसे आहेत? ते अनुकूल आहेत का प्रतिकूल आहेत? तुकोबारा त्याची अनुकूलता अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. विश्रांतीचा ठाव, विश्रांतीचा विश्रांतीचा ठाव, विश्रांतीचा ठाव,
पायी संतांची महालाभाचा जीवनावर होणारा परिणाम विश्रांती आहे. संतांच्या चरणावर जर श्रद्धा ठेवली, भाव ठेवला, तर त्याचा द्वारा होणारा परिणाम विश्रांती आहे. विश्रांती ही माणसाच्या जीवनात जन्माला आल्यापासून तो मृत्यूच्या क्षणापर्यंत संसारी अवस्थेमध्ये अपेक्षित असते. असावी असावी का शेवटपर्यंत असावी वाटते, त्याचं कारण मिळालेली नसते म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत असावी वाटते. हेच त्याचं उत्तर आहे. पण इतकं आयुष्य जगले पण विश्रांती कशी काय मिळाली नाही? विश्रांतीचा भ्रम मिळाला, विश्रांती मिळाली नाही. कारण जोपर्यंत जीवत्व अशा आहे, जीवत्व दशेमध्ये विश्रांतीचा संबंध येतच नाही. जीवाच्या अवस्थेमध्ये श्रमाची अवस्था आहे. आपण कुठेही असा श्रम झाल्याशिवाय राहत नाही. सांसारिक जीवनात विचार जर केला, अत्यंत संसारावर प्रेम करणारा माणूस अत्यंत प्रेमाने करत 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 थकतो आणि शेवटी त्याच्यापासून दूर होतो. का दूर व्हावं? त्याचं कारण आहे कष्ट झाले म्हणून दूर होतो. कुठल्याही अवस्थेमध्ये माणसाला चालताना कष्ट होतात, बोलताना कष्ट होतात, बसताना कष्ट होतात, उठताना कष्ट होतात, प्रत्येक कार्य करत असताना कष्ट होतात. थोडं विनोदानं सांगत असतो, आपल्या कीर्तनामध्ये 2 भाग असतात, एक उभं राहणारे आणि दुसरी बसणारे, 2 पक्ष. 1.5 पावणे 2 तास होत आले की टाळकऱ्यांचं माझ्यासहित लक्ष लागतं घड्याळाकडे. त्याचं कारण उभं राहण्याकरता आधार नसतो आणि पायाला थोडे कष्ट होतात आणि विसाव्याची गरज वाटते. उभं राहणाऱ्या माणसाचा विसावा कशात असतो? खाली बसण्यात. अगदी सोपं गणित आहे. खाली बसलं की उभं राहणाऱ्यांना विसावा मिळतो. हे झालं आमचं. आता इथे सगळे तज्ज्ञ श्रोते, इथला मी भाग सांगत नाही, पण त्यावेळेला खेड्यात ज्या श्रोत्यांना एका आसनावर 2 तास बसण्याची सवय नसते, त्यांना बसत असताना कष्ट होत राहतात. वास्तविक बसल्यानंतर काही काम नसतं, पण कष्ट मात्र होत असतात. आणि ते कष्ट दूर करण्याकरता त्यांचं लक्ष घड्याळाकडे जातं. अधिक वेळ दिसल्यानंतर आपलं कष्ट दूर करण्याकरता ते स्वतःच प्रयत्न करत असतात. पहिल्यांदा एक मांडी अशी वर उचलून धरायची, थोडा वेळ ठेवायची, ते मग कष्ट गेल्यासारखं वाटलं की ती टेकवायची, पुन्हा दुसरी उचलून धरायची, पुन्हा ती टेकवायची. एवढ्यावर कष्ट जर गेली नाहीत तर दोन्ही मांड्या हातात धरून बसायचे. बसण्याची प्रगती. हे कशाचं लक्षण आहे? बसून देखील माणसाला कष्ट होतं, उभं राहून कष्ट होतं. एखाद्याने 3रा पक्ष मांडला, आम्ही घरी जाऊन झोपलो आणि मग विसावा होत नाही का? नाही होत. कारण झोपून देखील माणसाला कष्ट होतं. कशावर म्हणाल? झोपून झोपून माणसाला कष्ट होतं, म्हणूनच माणूस सकाळी उठून बसतो. आणि तसा माणूस जर उठून बसला नसता तर घरातल्या माणसाने जाग्यावर ठेवला नसता, पोहोचवला असता. झोपून झोपून कष्ट होतं म्हणूनच माणूस उठतो, म्हणून चांगलं. माझा सांगण्याचा मुद्दा असा की कोणत्याही कार्यामध्ये जीवाला विश्रांती नाही. आपण नेहमी म्हणणारी माणसं, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. शरीर असो, इंद्रिय असो, मन असो, बुद्धी असो, सर्वांच्या ठिकाणी चंचलता आहे. का चंचलता आहे? जोपर्यंत जीवत्व दशा आहे तोपर्यंत चंचलता आहे. जिथे चंचलता आहे तिथे कष्ट आहे. अनंत बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटे रंग,
धरू जाता संग तव तो होय बाधक. असं प्रत्येक क्षणाला चंचल होण्यामध्ये आपण विश्रांती मानतो. मिळत नाही. मानणं वेगळं आणि मिळणं वेगळं. एक छोटासा दृष्टांत सांगत असतो. एका चोराने चोरी केली म्हणतात आणि चोरीमध्ये त्याला शिक्षा झाली. न्यायाधीश थोडेसे दयाळू होते. त्यांनी शिक्षा देत असताना विचार करून शिक्षा दिली की थोडी आपण याच्यावर दया करू. आणि म्हणून शिक्षा देत असताना त्याच्यापुढे अशा 2 शिक्षा ठेवल्या. त्याला सांगितलं की एका वेळेला 1 किलोभर मिरच्या खा, नुसत्याच मिरच्या खा. आणि ते नाही पटली शिक्षा तर एका वेळेला 100 फटके खा. चोर थोडासा विचार आणि इज्जतदार होता. त्याने विचार केला फटके खाणं अपमानाचं लक्षण आहे, त्याच्यापेक्षा मिरच्या खाऊ आणि डॉक्टरकडे जाऊन दुरुस्त होऊ. सांगितलं साहेब आपण फटके नाही खाणार, मिरच्या खातो. आणि मिरच्या खा. त्याच्याकरता 1 किलोभर मिरच्या वजन करून आणल्या. त्या अलीकडच्या संकरित नव्हत्या. ज्वाला, पंतशिवन, संकेश्वरी, ढोबळी मिरची अशा वर्गातल्या नव्हत्या. जुन्या काळातल्या आखूड अति तिखट असणाऱ्या लवंग्या मिरच्या होत्या. केवळ मिरच्या माणूस खाऊन खाऊन किती खायलो? 5-10 खाईल, त्याच्यापेक्षा काय जास्त पराक्रम करेल. 5-10 मिरच्या खाल्यानंतर त्याच्या तोंडाची आग व्हायला लागली, पोटात बडबड करायला लागलं. त्याच्या लक्षात आलं की शेवटची मिरची खाण्याकरता आपण जिवंत राहू शकत नाही. त्याच्यापेक्षा फटके खाऊन कमीत कमी जिवंत तरी राहू. सांगितलं साहेब मिरच्या खात नाही, ते खाणं बंद करतो. का? आता फटके खातो. फटके का? विठ्ठल विठ्ठल. फटके मारणारा हिंद केसरी होता आणि हातातला हंटर चांगलं लिबरडक होतं. तो फिरून मारत होता, निर्भीडपणानं मारत होता. 4-5 फटके पाठीत मारल्याबरोबर पाठ सुजून गेली. त्याच्या लक्षात आलं की आपण 100वा फटका जिवंत राहून खाऊ शकत नाही. न्यायाधीश साहेबांना सांगितलं साहेब हे मारायचं बंद करायला हवा. का? आता मिरच्या खातो. थोडे फटके खायचे, थोड्या मिरच्या खायची. त्याची जशी स्थिती आहे तशी जीवाची जीवदशेमध्ये स्थिती आहे. कुठल्याही काळामध्ये आणि कुठल्याही स्थितीमध्ये जीवात्मा भटकत जरी राहिला तरी विसावा पुढे आणि जीवात्मा मागे. खऱ्या अर्थानं विसावा जीवनाची शक्ती आहे. जर विसावा मिळाला नाही तर माणूस खऱ्या अर्थानं जीवन जगू शकत नाही. मिळते अल्प अशा प्रकारचा विसावा मिळतो आणि विसाव्यातूनच माणसाच्या जीवनाच्या शक्तीमध्ये संक्रमितपणा होत असतो. मृदंग वाजवणारे वाजवतात, वाजवत असताना ते नकळत विसावा घेतात म्हणूनच वाजवू शकतात. त्यांनी ठरवू द्या. विसावा न घेताना वाजवायचं ठरलं तर ते वाजवू शकत नाहीत. आघात करून हात वर उचलला की समजा विसावा झालाच. वाजवणारा वाजवत असताना विसावा घेतो, बोलणारा बोलत असताना सुद्धा विसावा घेतो. पण तो विसावा सर्वसामान्यांच्या लक्षात येत नाही. बोलणारा बोलत असताना वक्ता 2 शब्दामध्ये नकळत थांबलेला असतो आणि 2 वाक्यामध्ये देखील थांबलेला असतो. सर्वसामान्य श्रोत्याच्या लक्षात येत नाही. ज्या वक्त्यांना अति थांबायची सवय असते, कारण काही श्रोते इतके 2 वाक्यामध्ये थांबतात की श्रोत्यांची झोपेची सोय. इतके थांबतात ते लक्षात येईल. पण थांबल्याशिवाय वक्ता बोलू शकत नाही. कोणतंही कर्म असू द्या, थांबल्यानंतर माणसाला त्याच्यात शक्ती येते. पण ही शक्ती फारशी पुरत नाही. जोपर्यंत जीवदशा आहे तोपर्यंत जीवनामध्ये विश्रांती नावाची स्थिती प्राप्त होऊ शकत नाही. आणि विश्रांती प्राप्त होण्याकरता महाराज म्हणतात पायी संतांची भाव. संतांच्या चरणारविंदी स्वरूपात साधनेत आपण पूर्णपणे विश्वास ठेवला तर त्याच्याद्वारा आपल्याला विश्रांती प्राप्त होते. संत हे विश्रांतीचं स्थान आहे. विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर ते या भूमीवर अलंकापूर. ज्ञानोबरांचं स्थान सर्वसामान्य जीवाला विश्रांतीचं असं नव्हे, जगाला विश्रांती देणारा परमात्मा त्याला देखील विश्रांतीचं स्थान आहे. नामा म्हणे देवा चला तया ठाया विश्रांती घ्यावया कल्पवरी. अशी जीवनामध्ये विश्रांती ज्याला म्हणतात ती आवश्यक आहे. ती विश्रांती मात्र परमार्थाशिवाय खरी मिळू शकत नाही. परमार्थाच्या उपभोगामध्ये कष्ट नाही. किती खडतर अशा प्रकारची साधना केली तरी कष्ट होत नाही. त्याचं कारण आहे या साधनामध्ये साधन करत असताना सुखाचा अनुभव येत राहतो म्हणून कष्ट होत नाही.
सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला आनंद कोंडला सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला आनंद कोंडला मागे पुढे सुखाचे व्यवहारी सुख लाभ आनंद कोंडला मागे पुढे आनंद कोंडला मागे पुढे सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला आनंद कोंडला मागे पुढे मागे पुढे आनंद कोंडला मागे पुढे सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला. या व्यवहारामध्ये सुखाचाच व्यवहार आणि प्राप्ती देखील सुखाचीच. जेव्हा भगवान कृष्ण परमात्म्यांनी गोपिकांना वेणू वाजून निमंत्रित केलं आणि ब्रह्मदेवाच्या 6 महिन्याची अखंड रात्र करून रास क्रीडेचा आनंद दिला, एवढा प्रदीर्घ काळ आनंद भोगत असताना गोपिकांना कुठेच श्रमाचा पत्ता सुद्धा लागला नाही, कष्ट झालेच नाही. हो, नाथ महाराज म्हणतात, रासक्रीडेची राती म्या ब्रह्मा षण्मास केली होती, गोपिका अर्धक्षण मानिती काहा गबस्ती उगवला. ब्रह्मदेवाच्या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये मिळालेला परमार्थाचा जो आनंद, तो आनंद अर्धाच क्षणात का. आणि संसारामध्ये कुठलाही आनंद भोगत असताना त्याच्यात कष्ट निर्माण होत, असं का व्हावं याचं तात्विक उत्तर वारकरी संप्रदायातल्या विश्वमाऊली ज्ञानोबांनी अचूक अशा प्रकारचं उत्तर दिलं. माऊली सांगतात, पडिले दूरदेशी मज आठवे मानसी, नको नको हा वियोग कष्ट होता ती जीवासी. जिथं देवाचा वियोग आहे तिथं कष्ट नक्की होणार, मग आपण कोणी असं. आणि परमात्म्याचा का संयोग झाला की पूर्णपणे विश्रांती. संतांच्या सहवासात अर्थात चरणावर भाव ठेवण्यामध्ये परमात्म्याची प्राप्ती अचूक होते. आणि म्हणूनच संत जीवन हे विश्रांतीचं ठिकाण आहे. मात्र ती विश्रांती मिळवण्याकरता तुकोबारा म्हणतात, भाव ठेवला पाहिजे. भाव म्हणजे विश्वास, प्रेम ठेवलं पाहिजे. मानवी मूल्यामध्ये काही ठिकाणी असेल की त्याच्यावरचं प्रेम यावत आयुष्य कमी करू नये. यावत जीवन त्रयो वंद्या गुरु वेदांत ईश्वरा. संत, वेदांत आणि ईश्वर यांच्यावर आयुष्यभर अशा प्रकारचं प्रेम आणि विश्वास ठेवावा. आपल्या देशावर निष्ठा ठेवावी, धर्मावर निष्ठा ठेवावी, संप्रदायावर निष्ठा ठेवावी आणि संतावर निष्ठा ठेवावी. 4 महत्वाच्या निष्ठा असाव्यात. संत आपल्या परमार्थामध्ये असताना सुद्धा आपल्या राष्ट्रावर निष्ठा ठेवतात. किती मोठं राष्ट्रप्रेम. तुकोबारा म्हणतात, हे राष्ट्र दुःखामध्ये पाहून मला पाहवत नाही. राष्ट्रनिष्ठा होती म्हणूनच तुकोबारांचे ते उद्गार आहेत. मोडता हे राष्ट्र देखोनी जग. स्वामी विवेकानंद अमेरिकेमध्ये एका श्रीमंताच्या घरी भोजन केल्यानंतर वामकुक्षी करत असताना डोळ्यावाट गळगळ पाणी येऊ लागलं. श्रीमंताने विचारलं, स्वामीजी कसलं दुःख झालं. स्वामी विवेकानंद म्हणतात, माझा देश कितीतरी माझे बांधव भुकीने मरतायत ते आठवण मला आल्यानंतर मुळे माझ्या डोळ्यात पाणी आलं. राष्ट्रप्रेम. दुसरं धर्मप्रेम असावं. धर्म त्याला म्हणतात जो कधीच बदलायचा नसतो, त्याला धर्म म्हणतात. भगवान परमात्मा सांगतात, श्रेयान स्वधर्मो विगुणः परधर्मात स्वनुष्ठितात स्वधर्मे निधनम श्रेयः परधर्मो भयावह.
धर्माचे दोन प्रकार आहेत, सामान्य धर्म आणि विशेष धर्म. सामान्य धर्मात तर भेद होतच नाही, पण विशेष धर्म जो आहे तो ज्याचा त्याने सांभाळला पाहिजे, बदलू नये. अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्रात 12 जानेवारीला एक धक्का देणारी घटना घडली. धर्मांतराचा एक प्रक्रिया घडली. वास्तविक धर्म बदलणं हे कुठल्याही शास्त्रामध्ये बसत नाही. मी असं म्हणेन ते धर्मांतर म्हणजे एक प्रकारचा अधर्मच आहे. कारण धर्म ही स्थिती अशी की बदलण्याची नाही. आणि विश्वात धर्माचा जर अभ्यास केला तर धर्मात प्रकार नाहीत, धर्म एकच असतो, धर्म बदलत नाही. अलीकडे धर्माच्या नावाने अनेक प्रकारची नावं आहेत, ती धर्म नसून ते पंथ आहेत. त्यांना धर्म उदार मनाने म्हणतात, तो प्रश्न वेगळा आहे. ख्रिश्चन पंथ आहे, इस्लाम पंथ आहे, शीख पंथ आहे, जैन पंथ आहे, बौद्ध पंथ आहे. ते धर्म खऱ्या अर्थानं नाहीत. आणि त्या पंथाचे संस्थापक त्यांनी आपल्या जीवनामध्ये कुठेतरी विचार केला, एकाग्रता केली आणि एकाग्रतेवर काही साधनं आपल्या जीवनामध्ये लक्षात घेऊन त्या पंथाची निर्मिती केली. त्याच्या पुढचं मला बोलायचं पण नाही, पण मला एक असं म्हणायचं आहे की ते स्थापन करणाऱ्यामध्ये काहीतरी विशेषता होती, काहीतरी तपश्चर्या होती. आणि त्या पंथाचे संस्थापकाचे आपल्याला पत्ते आहेत. हिंदू धर्माचा संस्थापक कोण आहे असं जर विचारलं तर आपल्याला उत्तर येईल, नाही सांगता येणार. काही उत्तर देतात, भगवत पूज्यपाद शंकराचार्य म्हणतात. शंकराचार्य रक्षक आहेत का संस्थापक आहेत? रक्षक आहेत. भगवान सुद्धा म्हणतात यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. संत म्हणतात आम्ही धर्म निर्माण करत नाहीत, धर्माचा सांभाळ करतो. धर्मरक्षावयासाठी करणे आटी आम्हासी. ज्या धर्मप्रेमाने छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यातला क्षण ना क्षण आणि रक्ताचा थेंब ना थेंब धर्माच्या रक्षणाकरता खर्च केला. छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र संभाजी महाराज तुळापूरच्या संगमावर 18 दिवस यवन बादशाहकडून धर्मांतराकरता हाल हाल मरणांत यातना सहन केल्या. शेवट प्राण सोडला, पण धर्म बदलला नाही. धर्म ही बदलण्याची वस्तूच नाही. तेव्हा आपल्या धर्माविषयी निष्ठा असावी, संप्रदायाविषयी निष्ठा असावी आणि संतांच्या विषयात निष्ठा असावी. निष्ठा असणं म्हणजे श्रद्धा असणं, भाव असणं. तुकोबारा म्हणतात अशी भावना असल्यानंतर पायी संतांची या भाव. तो भाव कसा असतो? तेची माझे हित करीते सकळ, तेची माझे हित करीते सकळ, करते सकळ. गोपाळ कृपा करी. बोला बोला. गोपाळ कृपा करी. संतांचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. असं सर्वांगीण भावना त्यांच्या पायावर ठेवून माझ्या जीवनामध्ये विश्रांतीचा अनुभव येतोय. विश्रांतीचा ठाव पायी संतांची या भाव. संतांच्या सहवासात काय काय मिळतं याची यादी तुकोबारांनी 3 चरणापर्यंत सांगितली. पण जीवनामध्ये जसं मिळणं आवश्यक आहे तसं काही घालवणं देखील आवश्यक आहे. जीवदशेमध्ये जसं मिळावं तसं काही घालवावं. रोगाच्या जीवनामध्ये दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. रोग नष्ट व्हावा म्हणजे रोगाचे जंतू जावे आणि शक्ती यावी.
केवळ शक्ती येण्याकरता टॉनिक घेऊन चालत नाही, किंवा रोग नष्ट करणारे औषध घेऊनही चालत नाही, त्याला शक्ती येण्याची औषध असावी लागतात. एकीकडे रोगाचा प्रतिकार झाला पाहिजे आणि दुसरीकडे शक्ती संपन्न झाली पाहिजे. हे जसं जीवनामध्ये आहे तसं महाराजांनी आतापर्यंत काय काय मिळतं या गोष्टी सांगितल्या. पण आपल्या जीवनातल्या अनिष्ट गोष्टी जातात याचा परिचय तुकोबारा अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये देतो. म्हणे पापे मानवी जीवनामध्ये जे निषिद्ध कर्म आहे ते निषिद्ध कर्म का केलं गेलं की त्याचा परिणाम विधेची वाप चुकवी. ज्ञानोबा म्हणतात विहित कर्म चुकवले आणि निषिद्ध कर्माचा का स्वीकार केला की त्याचे परिणाम जीवनामध्ये निश्चितपणे घडत असतात. करण्याच्या बाबतीमध्ये, पापाच्या बाबतीमध्ये कायिक पाप, वाचिक पाप, मानसिक पाप, ज्ञात पाप, अज्ञात पाप, सांसर्गिक पाप असे पापाचे बरेचसे प्रकार आहेत. अनिष्ट शक्ती जिच्या द्वारा माणसाला दुःख भोगावं लागतं, विकार निर्माण होतात, अशी शक्ती जवळ असणं त्याचं नाव आहे पाप. नीतिशास्त्राने पापाची व्याख्या केलेली आहे. जे स्वतःला विरोधी आहे ते आपण दुसऱ्या करता करणं याला पाप म्हणतात. आत्मन प्रतिकूलानी परेशान समाचारी. आपल्याला जे विरुद्ध आहे ते आपण दुसऱ्या करता करणं त्याला नीतीच्या दृष्टिकोनातून होणारं पाप म्हणतात. आपल्या खिशात कोणी हात घालू नये असं वाटतंय, जर आपण कोणाच्या खिशात हात घातला त्याला पाप म्हणतात. जे आपल्याला आवडत नाही, आपल्याला अनुकूल नाही, ते जर आपण करत राहिलो तर त्याला पाप असं म्हणतात. पापाचे आणखी काही प्रकार आहेत. कृत पाप, कारित पाप, अनुमोदित पाप. कृत पाप म्हणजे स्वतः प्रत्यक्षात हिंसाधिक पाप करणं, त्याला कृत पाप म्हणतात. कारित पाप म्हणजे आपण स्वतः न करताना दुसऱ्याकडनं करून घेणं, त्याला अलीकडे शहरामध्ये सुपारी देणं म्हणतात, कारित पाप. आणि अनुमोदित पाप म्हणजे एखाद्याने हिंसा कर्म केलं आणि केल्यानंतर स्वतःच्या मनाला बरं वाटून त्याच्याविषयी चांगले आनंदाचे उद्गार काढणं. मला वाटतं या कलियुगामध्ये अनुमोदित पाप बहुतेकांच्या जीवनातून घडतं. वारकरी संप्रदायामध्ये एक थोर वीर संत हरिभक्तीपरायण रामदास महाराज मनसुख ते सांगायचे, लोकशाहीमध्ये मतदान करावं लागतं म्हणतात. आपला पवित्र हक्क बजावण्याकरता मतदान करावं लागतं. आणि आपण ज्याला मतदान करतो म्हणजे एक प्रकारचं अनुमोदन देतो. आणि मग अनुमोदन दिल्यानंतर त्याने एखाद्या चांगल्या जागेवर राहून बरंच जर पाप केलं तर योगायोगाने आपला सुद्धा हिस्सा त्याच्यात असतो. केले पाप जेने दिले अनुमोदन दोहीसी पतन सारे के. ते म्हणायचे मी मतदानच करत नाही, कारण अनुमोदित पाप घडतं म्हणून करत नाही. करावं न करावं प्रश्न ज्याच्या त्याचा आहे. पण मात्र शास्त्राने सांगितलं की अनुमोदित पाप होत आहे. सांगण्याचा मुद्दा, अशी जी काही दुष्कर्म माणसाच्या जीवनातून घडत असतात या सर्व दुष्कर्मांना नष्ट करण्याची शक्ती काही शास्त्राने सांगितलेली आहे. पाप जाण्याकरता हिमालय पर्वताची यात्रा, गंगेचं स्नान सांगितलेले आहे. पण त्याही पेक्षा संतांचा आश्रय हे पाप जाण्याचं अचूक आणि सोपं साधन आहे. हिमवंत दोष काय परिजीवित्वाची हानी होय. गंगा पापम शशी तापम दैन्यम कल्पतरुस्तता. हे हरण करतात पण त्याच्यात दोष आहे. एखाद्या वेळा बाकीच्या साधनाने पाप जाईल पण पापाची वृत्ती जात नाही.
संतांच्या द्वारा असा प्रकार आहे की पापही जातं आणि पापाची वृत्ती जाते. ती पापाची वृत्ती कशामुळे जाते? महाराज म्हणतात, तुका म्हणे पापे जाती संतांची आ जपे. संतांच्या नामाचा जप जर केला तर जीवनात होणारी सर्व पाप नष्ट होतात. आणि म्हणूनच नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तारा माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तारा जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तारा जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तारा जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. देवा पुंडलिक वरदे ज्ञानदेव जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. काही विचाराच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर तुकोबारा पुण्यवंत होण्याला महत्व देतात आणि पुण्यवंत होण्याची साधना स्वीकारतात. खऱ्या दृष्टिकोनातून पाहिलं तर माणसाने जसं पापी होऊ नये तसं पुण्यवंतही होऊ नये. काय होऊ नये? जो पुण्यवंत होत असतो तो काही प्रसंगामध्ये नक्की पापी होत असतो. दुसऱ्या शब्दामध्ये सांगेन, द्वंद्वाच्या चिंतनात आपल्या जीवनामध्ये आपल्याला दुःख नको असं जर वाटत असेल तर आपण सुखी होऊ नये. जो सुखी होत असतो तोच नक्की दुःखी होत असतो. वेद सांगतात, प्रियम त्वाम रोचते. जे आपल्याला अगोदर हसवणार आहे ना, नक्कीच ते काही काळानंतर आपल्याला रडवणार आहे. प्रारब्धाने संसाराच्या दृष्टिकोनातून काही अनुकूल वस्तू मिळू द्या, फक्त त्याच्यापासून सुखी होऊ नका. अर्थात मनाने आनंद मानू नका. एअर कंडिशनचा बंगला मिळू द्या पण आनंद मानू नका, त्याला चिटकू नका. चांगली गाडी मिळू द्या पण मनाने चिटकू नका. का? पण एक काळ असा येणार आहे की त्याचा वियोग नक्कीच होणार आहे. ज्या अर्थी आपण संयोगामध्ये हसलात त्या अर्थी वियोगात रडल्याशिवाय राहत नाही. वैकुंठवर्षी गुरुनाम गुरु स्वानंद सुकुण्याशी जोग महाराजांचा प्रसंग सांगतात. महाराज पुण्यामध्ये ज्ञानेश्वरी सांगायचे आणि महाराजांच्या श्रवणाला बरीचशी विद्वान माणसं, काही सुशिक्षित माणसं श्रवणाला यायची. येणाऱ्यामध्ये एक वकील साहेब रोज यायचे, पण 8 दिवस त्यांची गैरहजेरी दिसली आणि दिसल्यानंतर जोग महाराजांनी शेजारच्या माणसाला विचारलं, का हो वकील साहेब काही श्रवणाला येतच नाहीत, काय प्रकार काय, गावाला गेले का? नाही घरीच येते. मग काय येत नाही तुम्हाला माहित नाही वाटतं? त्यांची पत्नी परलोकवासी झाली आणि त्या दुःखामध्ये घरी ते रडत बसलेले आहेत. जोग महाराज हे नैष्ठिक ब्रह्मचारी होते. ते मोठ्याने हसले आणि हसून खेद व्यक्त केला. काय वेळ आहे म्हणाले, अगोदर बायकोच्या प्राप्तीने हसला आणि म्हणून जाण्याने त्याच्या रडण्याची पाळी आली. आम्ही हसतही नाही रडतही नाही. जे हसत असतात त्यांना रडण्याची पाळी येत असते. तसा जो पुण्यवान होत असतो तो नक्कीच पापी होत असतो. वारकरी सिद्धांताच्या दृष्टिकोनातून जसं पापी होऊ नये तसं पुण्यवान होऊ नये, दुःखी होऊ नये, सुखी होऊ नये. तुकोबारा आपला एका ठिकाणी परिचय सांगत असताना सांगतात, आमच्या जीवनामध्ये आम्ही पाप पुण्याती झालो. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागो नेदू पाप पुण्यांगा. आम्हाला पापही लागत नाही आणि पुण्यही लागत नाही. तर विचारसागरामध्ये अशी संगती सांगितलेली आहे, ब्रह्मज्ञानी पुरुषाला पाप पुण्य लागत नाही जरी घडले, त्याची निंदा करणाऱ्याला पाप लागतं आणि त्याची सेवा करणाऱ्याला पुण्य लागतं. ब्रह्मज्ञानी पुरुष पाप पुण्यापासून बाजूला राहतो. भगवत भक्त त्याच्याशी चिटकतच नाही. त्याच्यामुळे अलिप्तपणातून तो पाप पुण्यातून बाजूला जातो. असं असताना तुकोबारा इथे म्हणतात,
त्याला विहित समजून पुण्यवान होण्याकरता पुण्यवंत व्हावे, गीता सज्जनांची नावे असं म्हणतात. मग तो विचार खरा का हा विचार करा, याचं थोडक्यामध्ये उत्तर देईन आणि चिंतन सेवा समर्पित करेन. या पुण्यवंतपणाचा आपण अर्थ काढत असताना अंतिम अर्थापर्यंत आपण न गेल्यामुळे आपल्याला अशा प्रकारची अंतःकरणामध्ये शंका निर्माण होऊ शकते आणि बाधा निर्माण होऊ शकते. पुण्यवानपणा हा भूमिकेमध्ये मी जी काही पुण्य सांगितली आहे त्या पुण्य सांगितलेल्या प्रकारापैकीचा हा पुण्यवानपणा नव्हे. जो काही विशिष्ट साधनाने होणारा, काही दिवस राहणारा, काही दिवस जाणारा हा पुण्यवानपणा नव्हे. परमात्मा प्राप्त होणं हेच जीवनात खरं पुण्य आहे. ज्ञानोबारायांनी श्रीमद भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायामध्ये पुण्याची आणि पापाची बरीचशी मीमांसा केलेली आहे. की पापात्मक पाप, पुण्यात्मक पुण्य, पुण्यात्मक पाप, पापात्मक पुण्य अशी वेगवेगळी अशा प्रकारची विचारणा केलेली आहे. पुण्यात्मक पुण्य त्याला म्हणतात की परमात्मा प्राप्त होणं हे खरं शुद्ध पुण्य आहे. भगवान परमात्म्याची प्राप्ती हे शुद्ध पुण्याचे लक्षण आहे. आणि परमात्म्यापासून दूर राहणं हे पापाचं लक्षण आहे. देव अंतर ते पाप कोठे उगवा संकल्प, कोठे उगवा संकल्प, कोठे उगवा नारायणाच्या लोपे घडली अवघीच पापे. जसं ब्रह्मज्ञानी पुरुषाने देहाभिमानाने युक्त होऊन कोणते जरी कर्म केलं तरी त्या कर्मातून त्याला पाप भोगावं लागतं. मी देह म्हणता ब्रह्महत्या कोटी, येऊन या पाठी थापटी. ब्रह्मनिष्ठ काढी जरी जीवा नावे मोडी, तया घडली ब्रह्महत्या, गेला उपदेश तो मिथ्या. तसंच पुण्य याचा अर्थ असा की कृतीने घडणारं पुण्य नव्हे. हे पुण्य म्हणजे परमात्म्याच्या स्वरूपालाच पुण्य म्हणतात. धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार, धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार. देव आणि भक्तांचा नाही विचार, देव आणि भक्त भगवान म्हणतात मी ज्याच्यापासून दूर होतो असं आला तर तू पुण्य म्हणत असेल तर भगवान म्हणतात तुझी जीभ कशी तुटत नाही. ते पुण्य असे म्हणता जीभ न तुटे काय. ज्याच्यामुळे परमात्म्याची प्राप्ती होते ते खऱ्या अर्थानं शुद्ध पुण्य. शुद्ध पुण्य ते एक परमात्मा प्राप्ती हेच खरं पुण्याचं स्वरूप आहे. आणि ते पुण्याचं स्वरूप आपण ज्या पुण्याला समजलं ते द्वंद्वात्मक पुण्य आहे आणि हे द्वंद्वातीत पुण्य आहे. असं द्वंद्वातीत पुण्य प्राप्त होण्याची शक्ती संतांच्या नामचिंतनाने प्राप्त होते. आणि म्हणूनच त्याच पुण्याला लक्षून तुकोबारा म्हणतात पुण्यवंत व्हावे, गीता सज्जनांची नावे, नेघे माझी वाचा तुटी, महालाभ फुकासाठी. ज्यांच्या पुण्यस्मरणार्थ आपण उपस्थित आहोत वैकुंठवाशी परमपूज्य प्रातस्मरणीय हरिभक्तीपरायण गुरुवर्य दुंडा महाराज, जगद्गुरु तुकोबाराने आपल्या आदराची काही 3 विशेषणं दिलेली आहेत एका भंगामध्ये.
तुकाराम महाराज निर्भीड असताना सुद्धा त्यांनी 3 विशेषणाने युक्त अशा प्रकारच्या एका जीवनाकडे जीव घेतली. तो अभंग सुंदर असा आहे. वैष्णव मुनी विप्रांचा सन्मान करावा आपण घेऊ नये. मी एवढा करता बोललो. ज्यांची पुण्यतिथी आहे ते वैष्णव मुनी मननशील मुनया, ज्यांनी आपल्या आयुष्याचा क्षणनाक्षण संत वाङ्मयाचं मनन करण्यात घालवला आणि महाराष्ट्रामध्ये आपल्या मननाचा खूप मोठा लख प्रकाश पडला. असं मुनित्व ज्यांच्या जीवनामध्ये आहे आणि विप्र म्हणण्यामध्ये तर काही शंकाच नाही. असं तिन्ही सार्थकता ज्यांच्या नामामध्ये, अशा महापुरुषाच्या पुण्यस्मरणात आपण उपस्थित आहोत. त्यांचं स्मरण करण्यात होणारा फायदा ज्ञानोबा म्हणतात. विपाय आठवला चित्ता तरी दे आपुली योग्यता, हे असोत या ते प्रशंसिता लाभ अथी. महाराजांनी महाराष्ट्राचं प्रेम संपादन केलं. वाणी पुण्यवान, विद्वत प्रचूर वाणी, सर्वच भाग्य ज्यांच्या वाट्याला आलेली, असं भाग्यवान जीवनामध्ये ज्यांनी वारकरी संप्रदायाची फार मोठी सेवा करून वारकरी संप्रदायाला बैठक दिली, अशा सत्पुरुषांच्या जीवनामध्ये याच मठामध्ये 3 चातुर्मास ज्ञानाचे कण वेचण्याचा जो महाभाग्याचा क्षण निर्माण झाला आणि ती काही पदरात राहिलेली ज्ञानकण सांगण्याचा प्रयत्न त्यांच्याच कृपेद्वारा एक प्रकारचा केला गेला. ती झालेली चिंतन सेवा त्यांच्या पूज्य पदकमली समर्पण करून त्यांच्या कृपेत आपल्या जीवनात संत नामचिंतनाची साधना आपल्याकडून घडो आणि निघे माझी वाचा तुटी महालाभ भुकासाठी ही अवस्था आपल्या जीवनात प्राप्त व्हावी म्हणून प्रार्थना करून माझी चिंतन सेवा संपली असं जाहीर करतो. म्हणा शिव. दोगमणे बाबे दोगमणे बाबे तुका म्हणे पापे तुका म्हणे पापे तुका म्हणे पापे तुका म्हणे पापे जाती संताची जपे जाती संताची जपे नेगे माझी बाजा तुटी नेगे माझी बाजा तुटी जाती संताची जपे जाती संताची जपे नेग माझी वाचा तुटी नेगे माझी वाचा तुटी महाराज
Radhe
मंगलाचा मंगल केले चरणे मस्तक ठेवले अर्थ तुकारामा आयला कवी आमार्थ तुकारामा डोळ्यानं पाहिलं हे पावे त्या पोळा माझी या सगळा कल्पनेची बाधा नसो निघाली संद अंगाराचा वारा न लागू राजेसा नावा म्हणे त्या सावे कल्याण मागणी प्रती आहे या संदासी निर्विहीच मजदे तुगा म्हणे आता उदार तो होई मज ठेवी पाय संदाचे ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव